एबीसीडी मध्ये ना किती टोटल अल्फाबेट्स आहेत? 26. अशी लिहून घे. A, A, I, A, A, L, M. हे किती झाले? 13 झाले. 1. हे लिहा माझं. 7, 9, 7, 12 आणि 13. 13 वरती खाली. एकमेकांच्या खाली लिहायचं. 14. हे लिहून घ्यायचे. सेपरेट पेजवर हे क्वेश्चन आहे असे जातात. ABCD वरच्या जे असते ना, फाइंड द नेक्स्ट प्लेटर किंवा फाइंड द नेक्स्ट प्लेटर पॅटर्न्स फाइंड करायचं. आता ते कसे करायचे? एक तर हे सांगतो हा. समोर समोर येण्याचे टोटल टाइम असणार 27. 26 प्लस 1 27. 25 प्लस 2 27. 24 प्लस 3 27. 14 प्लस 3 27. 3 प्लस 12 27. टाइम काय असणार याची एडिशन 27 असणार. तर मी असं दिलं जर तुम्हाला A Z X तर A च्या अपोजिट मध्ये असेल आणि B च्या अपोजिट मध्ये असेल तर F च्या अपोजिट काय असणार? अपोजिट Q असणार. असाच क्वेश्चन आहे. तर व्हेरियस टाइप ऑफ मल्टिपल त्यातले आपण काही बघू. एक तर असं असणार एक चा गॅप घेऊन A नंतर C नंतर E नंतर E हे असे लिहून घ्या. A नंतर तर E नंतर A नंतर I येणार. नंतर काय येणार एक चा गॅप देऊन एक चा गॅप +1 +1 एक स्किप करून म्हणू आपण. एक स्किप केलं. हा हा च्या जागेवर च्या जागेवर जीच्या पुढे काय येणार आहे येणार. हा झाला एक. काय येणार का 4 चा गॅप मध्ये 2 चा गॅप दिला परत मध्ये 2 चा गॅप दिला मध्ये 2 चा गॅप दिला तर ह्या नंबर पासून चौथा ह्या नंबर पासून चौथा पासून चौथा तर मध्ये 2 चा गॅप दिला +2 +2 हे काय होता 1 तू केलं किती +3 3 चा गॅप देऊन घेतले केवळ बघा नेक्स्ट नंबर काय असू शकतो काय असू शकतो TW का इथून असं इथून असं चाललं ते कळतंय ना
हे फक्त मी पॅटर्न सांगा कशी कशी असू शकते. हे नेक्स्ट काय असू शकतं? पी क्यू ह्याचंच आहे ना मग आता 5 10 तुम्हाला काय असणार पी क्यू वेगवेगळे देतो. काही याच्यातले अवघड नव्हतं नंबर वाढून दिला इथं मी दोनच लेटर दिले ना एक अजून एक देऊन टाकणार हे थोडं जागा कमी पडते आता अजून एक ए बी इज इक्वल टू 6 तर सी एच आय इज इक्वल टू वॉट 24 का काय केलं इथं त्या नंबर्सची ऍडिशन केली इथं काय केली ह्यांच्या नंबर्सची ऍडिशन केली 8 प्लस 9 प्लस 10 ओव्हर हा हा ए वाय सी हा तर हे पुढचे दोन काय असणार कशाचं ह्याचं म्हणजे ए वाय सी चं काय ते आता क्वेश्चन चेंज केला पॅटर्न आला त्यानंतर काय असू शकतं ए ओ का असे सी ई यू टी पण काय केलं आय क्यू के तर केचं काय असणार केच्या पुढे के ओ आणि असे काही पण पॅटर्न द्या काही पण पॅटर्न द्या तेव्हा आता शेवाला बघा हे क्लिअर हे कळालं ना काय काय टाईप मध्ये विचारू शकतो ते सांगतो फक्त. ते काय अवघड नाही एवढं लोड नाही घ्यायचं फक्त माहित नसतं आपल्याला मग त्यावेळेस ते कळत नाही. जसं की हे काय वन बी काय बी तर डी काय असणार 6 का एक वनचा स्क्वेअर वन डी काय टू स्क्वेअर टू आपले टू स्क्वेअर फोर काय थ्रीचा स्क्वेअर डी काय हा ते वालं नेक्स्ट काय असणार तीनशे का हे असं असं केलं आपण एक एक स्टेपनी पुढे करत आलो आपण. ते हे वालं का ते हे वालं पॅटर्न होतंय का हे कधी लक्षात येणार माहिती का ज्यावेळेस तुम्ही हे बनवून म्हणा तुमच्याकडे समोर स्वतः अंदाजे तुम्ही फक्त एक क्वेश्चन बघून काय सोडवता येणार काय समोर असलं ना असं लिहिलेलं पटापटा सगळं लक्षात येणार
ए आणि हे समोर समोर लाईन जोडली ए आणि एल, बी आणि एल, सी आणि के. आता मला जेवढं जेवढं आठवतं मी ते सांग. बाकी मग तुमच्या मनाला येईल तसं पॅटर्न बनवू शकतो. त्यासाठी मग जास्तीत जास्त आपण पॅटर्न बघितले असले तर आता ठेवायला घ्या. ए 1, बी 2, 3, डी 5, ई आवाज येतोय का?